अरे अनिकेत सेवाभावी संस्था, तर अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहे. टोटल फूड्स वगैरे सगळं फूड डोनेशनसाठी वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे. सध्या इथे कार पार्क करतोय आणि ही संस्था आहे. वीरेंद्र बापू पण आहे आपल्याबरोबर. 100 कॅडबरी मध्ये ठेवणार. आणि शक्यतो त्यांना इथे जेवढं काही शिकवता येईल तेवढं सर्व आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. बिना माउस को हाथ लगाए जूम इन कैसे करें? एज वाईज इथं सॉर्टिंग चालू आहे. या साईडला बघितलं तर हे बॉक्स वगैरे आम्ही कलेक्ट करून आणलेलं आहे. या साईडला इथं वीरेंद्र बाप्पू, प्रतीक आगाव, ओम आहे. इकडं आदित्य दुर्गडे आहे. तर ह्या प्रकारे आम्ही इथं पूर्ण मॅनेज करत आहे. त्यावेळेस फाउंडेशन डे असं सेलिब्रेट केलं जाणार आहे. या साईडला इकडे बघत असेल तर इकडे पूर्ण एक व्ह्यू आहे आणि व्ह्यूमध्ये आम्ही पूर्ण काम करत आहे. गिव्हथॉन म्हणून हा जो एक इव्हेंट आहे जो आम्ही यासाठी जवळजवळ क्लोथ्स डोनेशन, त्यानंतर फूड डोनेशन आणि त्या दिवशी सॉकेट अँड टर्फवर जिथं फूड फॉर पॉज आलेलं, आय गेस त्याचा ब्लॉग आपण नव्हतं केलेला, बट एनिवेज ओके. तर भरपूर दिवसांनी आज येत आहे आणि काहीतरी कधीतरीच त्याचा सूर्य उगवतो. चालते. तर असेच काही अपडेट्स देत राहील. अँड ऑल द सगळ्यांनी थम्सअप करा आपल्या इव्हेंटसाठी. आणि यावेळेस आम्ही 25 तारखेला इव्हेंट जे रजिस्ट्रेशन आहे क्लबचं, सॉरी फाउंडेशनचं रजिस्ट्रेशन करत आहे. तर आणि 2 ते 3 बॅग्स, बिग बॅग्स. आपल्या वस्तू वगैरे नीट बघून घ्या. चुकून तुमचं रुमाल बिमाल त्याच्यात फोन बिन पाडला जाईल डोनेशनच्या ह्याच्यात. मागच्या वेळेस माझे 5 नवीन शर्ट गेले. हो, यातनं तू 5 जास्त घे. 2 बिग बॅग्स. 2 बिग बॅग्स. यावेळेस भरपूर बिग बॅग्स आहेत आपल्याकडे, भरपूर. मग काय तुला सांगतोय मगाच बसणं, नको शिवे देऊ. मग एवढं का घाबरतोय तेव्हा? वेडाच आहे. यावेळेस नवीन कॅरेक्टर आहे आपल्याकडे, प्रतीक आघाव ज्याचं नाव आहे. आडनावाप्रमाणेच येतो थोडाफार आणि भरपूर लाजरा असा आहे तो. एक्सपिरियन्स नाही रे कसला. तर प्रॉपर सॉर्टिंग करत आहे आम्ही. असं नाही की नुसता इव्हेंट करायचं म्हणून करतोय फक्त क्लोथ्स बॅग मध्ये देतोय. प्रॉपर प्रोफेशनली पूर्ण असे बॉक्स वगैरे कलेक्ट करून आणलेले आहेत. 3 hours later. सध्या आमच्याकडे टोटल 2000 प्लस कपडे झालेले आहेत. आणि ह्या साईडला आम्ही इकडे बघितलं असेल तर पूर्ण असे डब्बे वगैरे पूर्ण पॅक केलेले आहेत. इकडे पण पॅकिंग चालू आहे पूर्ण. या साईडला भरपूर बॉक्सेस इथं बघत असेल 1 2 3 टोटल 14-15 असे बॉक्स झालेत. आणि अजून पण खाली पार्किंगमध्ये 5-6 बॉक्स आहेत. तर या प्रकारे इथं सॉर्टिंग आम्ही करून प्रॉपर इथं जे तिकडं होतं इकडं आले व्हिडिओसाठी. इतका वेळ बोलवते त्याला, इतका वेळ बोलवते येत नाही. अलिबागला गेलाय. तर प्रॉपर इथं बॉईज गर्ल्स करत आहे. इथं यश बच्चो आहे, याला कधीच पाहिलं नसेल, याला बघून घ्या. तर हे असे प्रॉपर आम्ही हे केलेलं आहे, त्याचं सॉर्टिंग केलेलं आहे. जे मुलींचं आहे त्याला मुलींच्या याला वेगळं लेबल आहे, मुलांचे जे कपडे आहेत त्यांचं वेगळं लेबल आहे त्या साईडला. ह्याच्यानंतर याच्यावर असं स्टिकर येणार आहे, एक स्टिकर असं ह्याच्यावर लावलं जाणार की क्लोथ्स डोनेशन ड्राईव्ह 25 डिसेंबर. हां, त्याच्यावर येस, त्याच्यावर ते फाउंडेशनचं हे. आणि उद्या आम्ही टोटल 4 to 5 कार्स आहेत, त्याच्यात 5-5 जण आहेत प्रत्येक कारमध्ये. टोटल इथं 50 स्वेटर्स असे घेतलेले, पूर्ण न्यू पॅक्ड स्वेटर्स आहेत इथं. तर हां, तर इथे पिरंगुट गावात एक अंगणवाडी आहे.
तर अंगणवाडी आहे तिथं पिरंगुटमध्ये, तर तिथं 50 न्यू स्वेटर्स आम्ही असे देत आहे. तर पूर्ण पॅकिंग वगैरे केलेली आहे त्याची. तर असे आम्ही टोटल तिथं 50 असे देणार आहेत. The next morning. तर एवढे बॉक्स आहेत या साईडला तुम्ही बघताय. खालनं लिफ्टमधनं खाली घेऊन जायचे. इकडं पण भरपूर बॉक्स आहेत. हे बॉईजचे बॉक्स आहेत आणि हे थोडे अनयुज्ड क्लोथ्स आहेत. हे थोडे म्हणजे हे प्रॉपर फिटमध्ये नाहीत. काही काहींचे धागे निघालेत, काही काहींचे आहेत आणि त्याची साईज आपल्याला माहीत नाही आहे. तर त्यामुळं हे थोडे अनसॉर्टेड कपडे आहेत, तर ते बाजूला काढलेत. आणि काही काही जे चांगले क्वालिटीचे नाही आहेत ते इकडे आहेत. ह्या साईडला इथं बघत असेल तर इथं पूर्ण न्यू स्वेटर्स आहेत. ह्या न्यू स्वेटर्सचा पण एक वेगळ्या ऑर्फनेजला आम्हाला द्यायचं, एकाच ऑर्फनेजमध्ये नाही द्यायचं आम्हाला. बाकी हे गर्ल्सचे आहेत सगळे. ह्याच्यावर आम्ही एक असं वेगळं कोडिंग केलेलं आहे की इथं 30B तर हे बॉईज आहेत, त्यानंतर इथं G तर हे गर्ल्स आहेत. अशा ह्याच्यात पूर्ण नियोजन केलेलं आहे. आणि अथर्व आपल्यावर मागच्या वेळेस पण होता, यावेळेस आपल्याबरोबर प्रतीक आगाव आहे. ह्या साईडला आहे, इथं दिसत नाही आहे. ह्या साईडला आहे अथर्व आगलो आहे, आपल्या मागच्या वेळेस पण होता. यावेळेस प्रतीक आगाव आहे. त्यानंतर वीरेंद्रन तिकडे पुढं डोबळे आहे. हां हो. तर या प्रकारे इथं फूड पॅकिंग करतोय आम्ही. हे जे प्रॉपर एक मसाले भात, डाळ आणि चपाती इथं देतोय. बटाट्याची भाजी पण आहे. बटाट्याची भाजी, भात आणि चपात्या, अशा 2 चपाती इथं देते. आणि इथं प्रॉपर असं फूड पॅकिंग करते. हे जे फूड आहे हे आम्ही ऑर्फनेजमध्ये डोनेट करणार आहे. हे फूड आम्ही इथंच मागं प्रिपेअर केलेलं आहे. आणि या प्रकारे आपण पूर्ण असं फिल करतोय. इथं चपात्या, प्रत्येकाला 2-2 चपात्या आपण इथं देतोय. आणि हेच जे फूड आहे हे आम्ही त्यांच्यावर पण तिथं त्यांच्याबरोबरच जेवणार आहे. तिथं 12:30 वाजता आम्ही सगळ्यांबरोबर लंच करणार आहे. तर असं प्रॉपर इथं सॉर्टिंग केलेलं आहे. या साईडला तुम्ही बघत असाल इकडे मागं पूर्ण बॉक्सेस वगैरे आहेत. साईडला जे फूड कंटेनर आहे हे आम्ही 99 प्रोटीनकडनं आणलेले आहेत. हे प्रथमेशने मला दिलेले आहेत फूड कंटेनर. तर हे प्रॉपर वॉश करून इथं पूर्ण ह्याचं क्लिनिंग वगैरे करून हे फूड कंटेनर इथं यूज केलं जातं. तर असं नाही की कुठले फूड डायरेक्टली इथं यूज केलं, डायरेक्ट त्या ह्याच्यात भरलेले आहेत. तर इथं प्रॉपर आम्ही सेलोटेप लावून ह्याला फूड पॅकिंग करतो आहे. हे जे फूड पॅकिंग आहे तो ऑर्फनेजसाठी जाणार आहे. ओंकार आहे आपल्याबरोबर, यशराज आहे आणि दीपेश आहे. सगळ्यात जास्त काम तर प्रथमेश चौरे करतोय, पण त्याचं काम कुणाला दिसत नाही. हे मुद्दा म्हणून मी त्याला आता ह्याच्यात घेतोय, कारण की तो एकदम हिडन असतो प्रत्येक ह्याच्यात. प्रत्येक गाव इथं चपात्या भरतोय. प्रत्येकाच्या ह्याच्यात आम्ही 2-2 चपात्या असं टाकतोय. यावेळेस पहिल्यांदा आमच्या ह्याच्यात डोबळे आहे. किती बॉक्स झाले टोटल? 110 बॉक्स मोजून घेतले. तिकडे नाश एका ह्याच्यात आपण हे भरू भाजी, त्याला कंटेनर आहे. ठीक आहे, पण आपण मागे देऊ. एवढं उरलंय. पटापट काम करा चला. बर्थडे बॉय मला फाउंडेशन झाली मागाशी. मारामारी करू नका. ठीक आहे, मला नाही का? ऐक ना, तुला दिलं का बॅच? हे ना तुझं बॅच आहे घेऊन सध्या तर प्रथमेश व्हिडिओ करतोय. संकेत तुला दिलाय हे जे क्लोथ्स भरलेत आम्ही बॉक्समध्ये, त्याला आम्ही शिवमालाचा टॅग लावतोय आणि ओमी बड्डे बॉय स्वतः लावतोय ते.
किती ते सोशल वर्क स्वतःच्या बर्थडे दिवशी पण आपला वेळ दुसऱ्यांसाठी देणे खूप माहिती त्याच्यासाठी आयुष्यात भरपूर जण आहे वेळ देण्यासाठी तरी पण तो अजून वेळ काढून दुसऱ्यांसाठी देतो. अच्छा हमको सिखा रिया है ॲप्रिशिएट बाकीच्या लोकांना दिला का नाही वेळ? तू पण दिला वाटतं सोबत वेळ 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 वेळ. रोहित उशीर झालेला आहे, कधी निघायचंय? हा उशीर तर झालेला आहे बट करतो तर हे पूर्ण प्रयत्न करतोय. सध्या तर आपल्याकडे 2000+ क्लोथ्स झालेले आहेत आणि 100+ फूड कंटेनर्स आहेत. तर टोटल म्हणजे आता एक मेस असा झालेला आहे की काय काय फूड कंटेनर्स खराब होतो तर त्याच्यासाठी एकाच फूड कंटेनरमध्ये भरतोय. आणि मेन म्हणजे आम्ही त्यांच्यावर पण जेवणार आहे तिथं. तर आम्हाला कमी पडले तर चालेल पण ऑर्फनेजमध्ये कमी नाही पडायला पाहिजे त्या हिशोबाने आपण करतोय. त्या साईडला फूड पॅकिंग इथं करतोय. त्या साईडला पूर्ण आपण त्याला आपण काय म्हणतो सेलोटेपनी एक वेगळा त्याच्यावर एक आपली इव्हेंटची डिटेल्स द्यावं लावते. तेच सगळं चालू आहे. नाही बसणार. तर अशा आपण इथं ह्याच्यात क्लोथ्स वगैरे पॅक केलेले पूर्ण कारमध्ये मागच्या वेळेसारखे. इकडं पण आपण असे क्लोथ्स वगैरे पॅक करतोय. ती जी ब्लॅक थार तिकडे आहे त्याच्यामध्ये आपण फूड कंटेनर्स ठेवलेले आहेत प्रॉपर पूर्ण. इकडे पण आपण फूड कंटेनर ठेवतोय. या साईडला आपण असे फूड कंटेनर ठेवतोय. हाय यशराज, या साईडला आपण असे फूड कंटेनर वगैरे ठेवतोय असे कार्समध्ये की यशराजची इंडियावर आहे आणि तुझी तेच की एवढं काय तर त्याच्या नाव होणार आहे का तिथं? हा गाडीत फक्त बसणार आहे. हो काय डुक्याला एवढा कुठं अभ्यास करायचा? तरी अनिकेत सेवाभावी संस्था. तर अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहे. टोटल फूड्स वगैरे सगळं फूड डोनेशनसाठी वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे. सध्या इथं कार पार्क करतोय आणि ही संस्था आहे. जॉब केला आणि 8 होता तो संस्था रजिस्टर केली. आता सगळं पण लोक खूप चांगले पुण्यामध्ये सगळे मदत करतात. आज मी त्याला 5-6 वर्षामध्ये हाताचं मुलाला 5 लाख हॉस्पिटलचा प्लॅन आहे कारण की 40-42 नंतर यांना सारखं ICU वगैरे लागतं फिट येते ना. त्यामुळे आता पुढं बघू आता कंपन्या आहेत भरपूर आसपास करतोय कॉन्टॅक्ट. आता ॲम्ब्युलन्स येते आमची कारण की फिट आली नाही या मुलांना डायरेक्ट ICU लागतं 5 मिनिटाच्या आत जर फिट नाही गेली तर मग लई लांब हाल होते आमची. चाललं एक प्रयत्न चालला. सगळ्यात मोठाचा प्रॉब्लेम आहे कसं पाणी आम्हाला दररोज विचारचं आहे 1000 रुपयाचा टँकर लागतो दररोज. वगैरे आपण इथं दिलेले आहेत. ह्याच्यात 50 स्वेटर्स आहेत आणि आपले व्हॉलेंटियर्स आहेत सगळे. इथं त्यांनी एक ॲक्टिव्हिटी प्लॅन केली क्रिसमससाठी. तर इथं तेच आम्ही हे पूर्ण ऑर्फनेज आहे. हे मेंटली डिसेबल्ड स्टुडंट्स आहेत सगळे. मेंटली डिसेबल्ड सगळी लोक आहेत आणि ते आपल्यासाठी कुठला एक कार्यक्रम इथं करणार आहे. इथं आलेलो आहे ऑर्फनेजमध्ये आणि इथे एक स्मॉल ॲक्टिव्हिटी ठेवली आहे. पुढून कर ना ब्लॉग. मी पण दीपेश पण आहे आपल्याबरोबर आणि ओमचाच बड्डे आहे. पूर्ण अशी लोक मागं त्यांनी क्रिसमस बोर्डचं एक हे केलेलं आहे आणि दुर्गड येत नाही असं तो म्हटला तर यू विंक बॉय. वीरेंद्र बापू पण आहे आपल्याबरोबर.
आदित्य भोसले पण आहे आपल्याबरोबर, सिस्टीम पण आहे, प्रथमेश चौरे ज्यांनी समोसा दुकानातच ठेवलेले त्यानंतर अशी पण काही लोक दुकानातच यश चावडा ज्यांनी आपल्याला बॅचेस हे करून दिले, नीरज पण आहे आपल्याबरोबर. समोसे जाऊ दे, 100 कॅडबरी पण तिथंच ठेवणार. हा महावीर बाबा. तर ओमचं इथं बड्डे आहे, तर ओमसाठी इथं स्पेशल सॉन्ग इथं प्रिपेअर केलेले आहे. तर माझी खूप इच्छा होती माझा पण बड्डे असा कधी व्हावा, बट आज ओम त्या ठिकाणी आहे, बट इट्स ओके. हे जे पूर्ण जे पंत्या वगैरे आहेत इथं, पंत्या वगैरे आहेत, आम्ही बनवलं. हे सगळे हे जे ऑर्फनेज आहे इथं, जे मेंटली डिसेबल स्टुडंट्स आहेत, हे सगळं त्यांनी प्रिपेअर केलेलं आहे दिवाळीसाठी, किंवा इथं मोठे मोठे इंडस्ट्री आहे मुळशीमध्ये, तर त्यांना ते डिरेक्टली असं देतात. बरोबर सर, तुम्ही सांगा तुम्हाला अजून काय सांगायचं. हे जे यांनी बनवलं ह्याच्या मागचं पंत्या अगरबत्ती दिवाळीला अशा सर्व वस्तू बनवल्या जातात. ओके. आणि आता पिशव्या पण चालू केलेल्या आहेत हां. बनवण्यासाठी. पिशव्या म्हणजे आपल्या कागदी पिशव्या आहे. आणि शक्यतो त्यांना इथे जेवढं काही शिकवता येईल हां. तेवढं सर्व आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर नक्कीच हे आश्रम भरपूर एक चांगलं काम करत आहे. जे पूर्ण जे ऑर्फनेज आहे त्यांच्याकडनं पूर्ण असे हे जे पॅकेट्स वगैरे आहेत ते सगळे बनवून घेतात, पंत्या वगैरे हे ते. थँक्यू. धन्यवाद. सगळे आम्ही इथंच जेवतोय, ऑर्फनेजच्या इथंच जेवतोय, बिकॉज क्वालिटी पण एक काही हे असतं, एक ॲश्युरन्स आम्ही त्यांना दिलेलं की आम्ही पण तुमच्याबरोबर जेवणार आहे. तर त्यांनी वरच जेवलेत आणि आम्ही सगळे इथं खाली जेवतो. इथं पूर्ण असं ओपन वातावरण, मुळशीच्या या वातावरणात आम्ही इथं जेवतोय आणि नक्कीच भारी वाटते भरपूर. काय म्हणशील आदित्य? येस. तर जेवणामध्ये आपल्याला मसाले भात आहे, 2 चपात्या आहेत आणि 1 बटाट्याची भाजी आहे. तर हायजेनिक फूड आहे एकदम, असं काय एकदम हे नाही आहे. आणि हे फूड शिवमालावरच प्रिपेअर केलेलं आहे. सो येस. ओके. सध्या आहे सॉकेट अँड टर्फवर आणि इथं बघत असाल तुम्ही भरपूर गेम चालू आहे. आणि हा आपल्याबरोबर आहे गावडे, त्यानंतर रोहित भुसे, पवळे आणि इकडं सगळी लोक आहेत. इग्नोर दिस. परत एकदा भांडणं झालेली आहेत, काहीतरी इथं काहीतरी यांच्या इथं वादावादी झालेली आहे. ये भरपूर मजा येत आहे, भरपूर मजा. तर टीम बाद करण्याची अंपायर कडनं डायरेक्ट दिपेशने माईक हातात घेतला, विषय संपला. दिपेशने माईक हातात. ओके. तुम्ही तुमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह इकडे पाठवला, त्यांनी तिकडे पाठवला, त्यांनी लक्ष नाही दिलं तर तुमचाच प्रॉब्लेम. ओके. येस. स्नेहल आपल्या बरोबर, स्नेहलनी सिक्रेट सांता होस्ट केलेलं आहे. तर तिने भरपूर, जर कोणाकडे गिफ्ट नसेल तर स्नेहलच गिफ्ट देणार आहे सगळ्यांना. असं केलं. 3 गिफ्ट आणलेत का? ओहो. पण हे एक्सपोज
तिकडे जाऊन दोघांच्या मध्ये ठेवायचं. असे 7 जणांच्या मध्ये ऑलराईट. ठेवल्यानंतर मग काहीतरी नवीन पुढे यायचं. अरे हो, अरे मग तसं द गेम थोडा इंटरेस्टिंग आहे. अँड व्हॉट इफ इट्स नॉट सम गेम इफ इट्स नॉट अन इंटरेस्टिंग वन. थोडंसं मध्ये कॉन्फ्लिक्ट्स झाले, बट कॉन्फ्लिक्ट्स आपण पूर्ण रिझॉल्व्ह केलेले आहेत. आणि नाहीये म्हणून आपण गेम इझी केलेली आहे. ओके, गेम आत्ता वाजले किती? हे डांगेने काय जास्त वेळ book ओके, नाही केलं. 6:21 झालेले आहेत आणि 7 वाजेपर्यंत आपलं टर्फचे बुकिंग आहे. लाईट्स लागल्या त्यामुळे 200 रुपये एक्स्ट्रा लावणार आहेत. फाट्स. तर फारच इंटरेस्टिंग गेम आहे बिकॉज 2 रोहित चौरे आणि एक गेमच खेळली नाही. अरे तिथून येणार फुगा वाईट वाटतं. गेम एडिट केला जातोय. बिना माउस को हाथ लगाए जूम इन कैसे करें. ऑलराईट. सॉरी, दुसऱ्या टीम मध्ये तुम्ही तुमचं गिफ्ट आणलंय सिक्रेट शांताचं. सिक्रेट शांता गिफ्ट कुणाला आणलंय? तुझं कोण नाव आहे? नाव अच्छा, हा. इथं अरेंजमेंट करत आहे नेहा, इथं अरेंजमेंट करते. आणि इथं साक्षी आहे आणि इथं ऋतुजा आहे. हे सिक्रेट शांताचे गिफ्ट्स आहेत, ते पण आम्ही इथं एक सेशन ठेवलेलं आहे. अरे अरे, हे नुसतं डिस्क्वालिफाय करतोय हा. आमची कोणती गँग असं म्हणतो? स्वप्नपूर्ती गँग बॉईजची. स्वप्नपूर्ती कुठे राहिले आता? काय पण तेच आहे का काय? केळीचे ना बाबा. केळी दिले का? 4 to 6 weeks later. की उद्या 26 जॅन 2024 रिपब्लिक डे आहे. आणि आपल्याकडे जे स्वेटर्स आपण अरेंज केलेले होते, जे डोनेट करणार होते, ते सगळे मी इथं प्रिपेअर करतोय. इथं जर बघत असाल तुम्ही, प्रॉपर इथं सॉर्टिंग करत आहे. आणि ह्यावेळेस व्हॉलेंटियर्स नाही आहेत, ह्यावेळेस मी एकटा आहे. आणि उद्या मला मांजरी गावात जायचं आहे, जे पहिलं आपण क्लोथ्स डोनेशन ड्राईव्ह जिथं केलं होतं त्या ठिकाणी जायचं आहे. आणि तिथं जाऊन जवळजवळ 200+ स्वेटर्स, न्यू स्वेटर्स आहेत. हे दाखवतो इथं तुम्हाला. हे सगळे बघता तुम्ही, हे प्रॉपर नवीन स्वेटर्स आहेत पूर्ण. हे असं हे स्वेटर्स आहेत पूर्ण, हे नवीन. आणि हे आपण मांजरी या गावात देणार आहे. निशितच्या ओळखीचं शाळा आहे तिथं. आणि हे जे टोटल असे 50 स्वेटर्स आहेत, हे आपण रोटरी क्लब ऑफ पिंपरी ह्यांना देणार आहेत. तर असं हे सगळं एका बॅगमध्ये भरून प्रॉपर सगळ्याचे टॅग लावून दिलेले आहेत. त्याची जी साईज आहे, साईज आणि जी चेस्ट साईज आहे आणि किती क्वांटिटी आहेत, तसं सगळं ह्या ह्याच्यात लिहिलेलं आहे. आणि उद्या सकाळी मला इथनं 6 वाजता इथनं निघावं लागणार आहे. पोस्ट मला तिथं 8:30 वाजता तिथं पोचायचं आहे. आणि यावेळेस माझ्याबरोबर संकेत आणि अजिंक्य आणि 2-3 जण आहेत, त्यांच्याबरोबर मी तिथं जाणार आहे. 26 जॅन 75th रिपब्लिक डे ह्या वर्षी मी मांजरी या गावात करणार आहे. आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. The next morning. निशित महादेव उंदरे यांच्या गावात आमचं आगमन झालेलं आहे. आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त अजिंक्य संकेत वगैरे कालचे स्वेटर्स पॅक केलेले इथं. तर सध्या आम्ही आज स्वेटर्स डोनेट करून आलेलो आहे मांजरी गावात. आणि निशितला पण भेटून आलेलो आहे. आणि आज थोडं प्राऊड फील होतोय. पूर्ण असं एम्ब्लेम वगैरे इथं घालण्यात दिलेलं आहे. पूर्ण आज रिपब्लिक डेच्या, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त आज आम्ही मांजरी गावात 200हून अधिक स्वेटर्स दिलेले आहेत. आणि सध्या आता वैशालीला चाललो आहे, कारण की सौरभला तिथला
म्हैसूर डोसा खायचा आहे. सौरभने आतापर्यंत 20 ते 25 वेळा मॅप चुकवलेला आहे आणि त्यामुळे टर्न्स पण चुकवलेले आहेत. त्यामुळं जो अर्ध्या तासाचा रोड होता तो आता 1-1.5 तासाच्या वर गेलेला आहे. आणि फायनली त्याला म्हटलं आता तू व्हिडिओज कर, चुकलोय तर अजून पण चुकू थोडं. त्यामुळं सध्या तर चालू आहे. आणि बाकी मागं पण दाखव आपल्यावर कोणी जास्त जण नाही आणली, 4 जण आणली बिकॉज रात्री 9 वाजता प्लॅन ठरला. त्यानंतर मी रात्रीची पॅकिंग दाखवली ती तुम्हाला दाखवलीच होती. आता इथनं चाललोय वैशाली, त्यानंतर जाणार साईनाथ खानावळ चिकन खाण्यासाठी. तर एकच प्रश्न मला करायचा आहे ऑडियन्सला, व्ह्युअर्ससाठी, की 12 वाजता कोण म्हैसूर डोसा खातं का? तर कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण की सौरभ तेमगिरीला तिथला म्हैसूर डोसा खायचा आहे. तर आय डोंट थिंक सो 12 वाजता कोणी खातं. आणि हा 4 जणांमध्ये 3 जणांमध्ये एकटाच व्हेज वाला माणूस आहे. तर आम्ही त्याला तिथं ड्रॉप करणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही साईनाथला जाणार आहे. 2024ची ग्रेट स्टार्ट झालेली आहे आणि 9 वर्षाचे हे नवे असे इव्हेंट्स आम्ही घेऊन आलो आहे. लवकरच शिव मला प्रीमियर लीग तुमच्या सेवेत आणणार आहे. तर त्याच्यातनं जे फंड्स आपण जे कलेक्ट करणार आहेत, मागच्या वेळेस फूड फॉर पॉ केलं, यावेळेस ट्राय करू आम्ही सीझन 2 करण्याचा. मे बी त्यावेळेस थोडे क्लॅशेस होणार आहेत. आणि एक्साइटिंग पार्ट आहे बिकॉज मनाली टूर इज ऑन गाईज. आणि मनाली म्हणजे मनाली नाही आहे त्याच्यात, लेफ्ट आहे का काय. हेलो गाइस. हा तो टॉडलर. आणि संकेतचा एक फेमस डायलॉग इथं होऊन जाऊ देतो. मंजिल को तो क्या जिया बोल. जाऊ द्या तो झाला. तर मंजिल को भुलाकर जिया तो क्या जिया. 19 का पहाड़ा 19 का पढ़ा सुनाइए. 19 का पहाड़ा. फास गया. अजिंक्य तू काही बोलणार नाही का 2 शब्द? बिकॉज इथं काय आम्ही लोटायला आहे का? बाय द वे हा अजिंक्यचा डायलॉग होता, आम्ही काय लोटायला आहे का? परत सध्या पुणे स्टेशनच्या इथं आहे. एक नवीन डायलॉग रे, आता नवीन मार्केट मध्ये आलं 19 पाहिजे. का पहाड़ा. ते गिटार वाजवणार दाखव ना काय ते आता ह्यो शोधायचा तो घर जायचं. अरे इथे गिटार काय ती वाजवते ती. अरे मग ऍडव्हर्टाइजमेंट वाला बोल ना. हे राव ते खाली शोधते कुठे राव. एक हा आता आठवला आता रोड. आय नो द रोड. COP हॉस्टेल प्लीज दाखव. आदित्य भोसले इथं शिकतो. आदित्य भोसले पण आहे आपल्यावर. आणि फेमस कॉलेजेस फ्रॉम पुणे. तर सध्या आम्ही हा व्लॉग इथंच एंड करतोय. तर सौरभ तो रेड बटन स्टॉप वाला ते दाबू शकतोस तू काय ह्याच्यात. आता बोल ना, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये मनाली. नेक्स्ट व्लॉग मध्ये अशाच एका ठिकाणी अशाच कार मध्ये. आणि बाकी 2024 इज बीन अ ग्रेट स्टार्ट टू मी अँड आय विश विल डू great such events in the upcoming year 2024 and we'll meet you soon next time. आता व्लॉग कधी एडिट होईल मला माहित नाही, बट आय ट्राय माय बेस्ट टू डू दिस अँड सी या. बाय.